शक्ती उपासकाचं लक्षण काय सांगितलंय? प्रथम तर त्याच्या कपाळावरती कुंकू असणं अपेक्षित आहे. कारण जसं शिव उपासक भस्म लावतात, विष्णूंचे उपासक गोपीचंदनाचं ऊर्ध्वपुंड लावतात, तसं शक्ती उपासक कुंकू लावतात. दुसरं, अत्यंत मृदू स्वभाव, पण वेळ प्रसंगी आपल्या वाणीनं पाषाण सुद्धा भेदणारा. अत्यंत सहनशील, पण वेळ प्रसंगी काळावर वेळेवर सुद्धा मात करणारा. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं लक्षण, हे तर भगवती स्वतः सांगते की प्रत्येक स्त्री शक्तीचा सन्मान करणारा. आपलीच आई आणि बहीण नाही, तर समाजामध्ये जितक्या कुठल्या माता भगिनी आहेत त्या प्रत्येकाप्रती शक्तीची, या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता, ही भावना ठेवून वावरणारा. मी जसं म्हणतो की जगदंब नामासारखी साधना नाही, नामाच्या साधनेने मोठ्यातल्या मोठ्या महापाप सुद्धा नाहीसं होतं. पण एकीकडे तुम्ही गंगेचं स्नान करताय आणि एकीकडे गटारीमध्ये लोळताय, म्हणजे स्त्री शक्तीप्रती दृष्टी तुमची वाईट आहे, तर तिथं तुम्हाला भगवती साध्य होणार नाही. कारण जर तुम्हाला स्त्री शक्तीमधलीच भगवती कळत नाहीये, तरी मंदिरातली भगवती कधी समजणार आहे? म्हणून शक्ती उपासकाचे हे 3 लक्षणं सांगितलेत. या 3 लक्षणांनी युक्त असा विनयशील शक्ती उपासक असावा.